My friends, last period we have completed the lesson Think Before You Speak. Today we are going to discuss and learn about the English workshop on page number 84. Therefore, you should open your book and see on the page number 84. There are given 5 activities on page number 84. The first activity is use of same words as a noun and a verb. In your book, there are given some words, and with the help of these words, you should frame a sentences as a noun and as well as verb. The second activity is given on page number 84 is complete the sentences. Third activity, write a brief summary. Fourth activity, translate. And last one activity is figure of speech, antithesis. These all 5 activities today we are going to learn and discuss about these activities on page number 84. You should open your book and see on page number 84. The first activity, use of same words as a noun and verb. This activity is given in your book. Look in your book. The same word can be used as a noun in some sentences and as a verb in others. या ॲक्टिव्हिटीमध्ये असं सांगितलेलं आहे की एकच शब्द सेम वर्ड यूज्ड ॲज अ नाऊन, एकच शब्द नाऊन म्हणून नाम म्हणून वापरायचा आहे ॲज वेल ॲज व्हर्ब, आणि त्याच पद्धतीनं क्रियापद म्हणून सुद्धा त्याचा वापर करायचा आहे. वन एक्झाम्पल इज गिवन इन युअर बुक. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. द वर्ड रिमार्क इज गिवन देअर. दिस रिमार्क इज यूज्ड इन दिस सेंटेन्स नाऊन. आता या वाक्यामध्ये मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स, पुष्कळशे शब्द हे निरर्थक विधाने असतात. निरर्थक विधाने, रिमार्क्स विधान, रिमार्क्स विधाने असा अर्थ नाऊन म्हणून तिथं पहिल्या वाक्यामध्ये घेतलेला आहे. हाच रिमार्क हा शब्द 2 नंबरच्या वाक्यामध्ये कसा वापरलेला आहे ते तिथं दिलेला आहे बघा. अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड. रिमार्क्ड म्हणजे एकदा शहाणा माणूस बोलला. रिमार्क्ड, रिमार्कचा पास्ट व्हर्ब तिथं वापरलेला आहे, इथं व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. रिमार्क हा शब्द वरच्या वाक्यामध्ये नाऊन म्हणून वापरला आणि तोच शब्द व्हर्ब म्हणून, क्रियापद म्हणून तिथं वापरलेला आहे. खाली वाक्य दिलेलं आहे बघा. मेक अ 2 सेंटेन्सेस. अशा पद्धतीची 2 वाक्य तुम्ही बनवा ऑफ युअर ओन, स्वतः. With each of the words given below, using the same word as a noun in one and as a verb in another. एकच शब्द दिलेला, एकच शब्द वापरून नाऊन म्हणून एक वाक्य तुम्ही तयार करायचं आहे आणि तोच शब्द वापरून व्हर्ब म्हणून तुम्ही ते वाक्य करायचं आहे. तिथं पहिलं वाक्य दिलेलं आहे चेंज. आता याचा नाऊन म्हणून सुद्धा आपण वापर करायचा आहे आणि व्हर्ब म्हणून सुद्धा इथं करायचा आहे. आता नाऊन म्हणून उपयोग करत असताना चेंज इज द रूल ऑफ नेचर. आता इथं या वाक्यामध्ये दिलेला हा शब्द आपण नाऊन म्हणून घेतलेला आहे इथं.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे पहिलं चेंज दिलं ते नाऊन म्हणून घेतलं आणि दुसरं आता व्हर्ब म्हणून आपण घ्यायचं आहे. त्या व्हर्बमध्ये आपण चेंज हा शब्द घालून ते वाक्य तयार करायचं आहे. वी मस्ट चेंज ourselves. इथं चेंज हा वर्ब म्हणून घेतलेला आहे. आपण स्वतः बदललंच पाहिजे. म्हणजे इथं बदल हा नाऊन म्हणून घेतला आपण आणि इथं बदललं पाहिजे असं क्रियापद म्हणून वापरलं. लक्षात आलं? 2 नंबरचा शब्द तिथं दिलेला आहे बघा, शो. Write down these words in your notebook. We should use this word noun as well as verb. The first word, the second word is given there, show. That was a good show. Here we use this word as a noun. Now we should use this word as a verb. आता क्रियापद म्हणून याचा उपयोग आपण इथं करायचा आहे. I would like to show my pen, my notebook here. This word we use as a verb. इथं आपण हा शब्द क्रियापद म्हणून इथं वापरलेला आहे. वरच्या वाक्याचा अर्थ कसा होतो? दॅट वॉज अ गुड शो. तो चांगला शो होता. नाटक या अर्थानं घ्या किंवा देखावा या अर्थानं घ्या, तो देखावा चांगला होता. इथं आय वुड लाईक टू शो माय पेन. मला माझा पेन दाखवायला आवडेल. शो दाखवणे असा अर्थ घेतला आपण. त्याच्यानंतरचं तिसरं वाक्य दिलेलं आहे, तिसरा शब्द दिलेला आहे तिथं. द थर्ड वर्ड इज गिवन इन युअर बुक, थ्रो. फर्स्ट we make a sentence of a noun and as well as verb. That was a good throw. That was a good throw. Here we use this word as a noun. आता इथं आपण noun या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. And then we use this word as a verb. Throw the ball. Throw the ball high. तो चेंडू उंच फेक. इथं वर्ब म्हणून याचा आपण उपयोग केलेला आहे. The fourth word is given there, return. Return. We should use first noun and then make a sentence using this word as a verb. Return. I shall meet him on his return. मी त्याला त्याच्या परतताना त्याला मी भेटेन असा अर्थ होईल. आणि वर्ब म्हणून घेत असताना ही विल रिटर्न फ्रॉम पुणे. तो पुण्याहून परतेल, येईल. रिटर्न इथं क्रियापद म्हणून आपण इथं घेतलेला आहे. आता शेवटचा एक शब्द दिलेला आहे, बेनिफिट. तो पण नाऊन आणि वर्ब या अर्थानं तो शब्द वापरायचा आहे, बेनिफिट. ही इज एन्जॉईंग द बेनिफिट्स ऑफ हिज हार्ड वर्क. इथं बेनिफिट जे वापरलं ते आपण नाऊन म्हणून वापरलं. आणि वर्ब म्हणून योगा बेनिफिट्स द माइंड, बॉडी अँड सोल. योगा
benefits the mind, body and soul. Understand? In this way, you can use these words, noun as well as verb. Understand this activity? Now we are going to learn about the second activity. This activity we have completed here. Now the second activity, complete the sentences. Look in your book on page number 84. Complete the following sentences. A sentence is given there. Our ears are like funnels because ... You should complete this half sentence with the help of a given passage, with the help of a given lesson. Our ears are like funnels because they are open always. आपले कान म्हणजे पोकळ नरसाळ्यासारखे आहेत. कारण का? बिकॉज दे आर ऑलवेज ओपन. कारण ते नेहमी उघडे असतात म्हणून. यू शुड फिल धिस सेंटेन्स. दे आर ओपन ऑलवेज. तिथं तो वाक्य तुम्ही पूर्ण करा. द सेकंड बी सेंटेन्स इज गिवन देअर. The 2 rows of teeth are like fence because. आपले जे 2 दातांच्या ओळी आहेत ते म्हणजे पहिलं कुंपण आहे. बिकॉज कारण बिफोर अ वर्ड इज स्पोकन इट हॅज टू पास थ्रू धिस फेन्स. कारण आपणाला एक शब्द जर बोलायचा असेल तर तो पहिला फेन्स, पहिलं कुंपण त्या शब्दाला पार करून जावं लागतं. सी सेंटेन्स. द टू लिप्स आर लाईक अ फेन्स. हे 2 ओठ म्हणजे कुंपणच आहेत. बिकॉज कारण का? बिफोर अ वर्ड इज स्पोकन इट हॅज पियर्स थ्रू धिस वॉल. कारण आपणाला जर एखादा शब्द बोलायचा असेल तर ह्या 2 लिप्सना, त्या कुंपणांना भेदून, पियर्स म्हणजे भेदून, त्या शब्दाला बाहेर पडावं लागतं. द लास्ट सेंटेन्स. डी. हार्श वर्ड्स आर लाईक स्कॅटर्ड बिट्स ऑफ अ पेपर कॅरीड अवे बाय द विंड बिकॉज. Once you have spoken it, it is difficult to take it back. काय म्हटलेलं आहे बघा. हार्श वर्ड्स आर लाईक स्कॅटर्ड बिट्स ऑफ अ पेपर. बोललेले कठोर शब्द हे जणू काही विखुरलेले कागदाचे कपटे, कागदाचे तुकडे, कॅरीड अवे बाय द विंड. वाऱ्यामुळं वाहून जाणारे ते कागदाचे कपटे आहेत. कारण बिकॉज वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड इट इज डिफिकल्ट टू टेक इट बॅक. एकदा का तोंडातून शब्द बाहेर पडला तर तो शब्द माघारी घेणं हे खूप अवघड आहे. जसं ते कागदाचे कपटे वाऱ्यामुळं उडून गेल्यानंतर गोळा करणं हे अवघड आहे, तसं तो शब्द माघार घेणं हे अवघड आहे. हिअर वी कंप्लीट धिस second activity, complete the sentences. Now the third activity is given there. Write a brief summary. The question is given in your book. See on page number 84. Before we start this question, there are given some instructions. I am going to read these instructions. Look in your book. Write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. काय सांगितलेलं आहे बघा ह्या प्रश्नामध्ये. राईट अ ब्रीफ समरी. संक्षिप्त समरी, सारांश लेखन लिहा. थोडक्यात सारांश लेखन लिहा. कशाचं? ऑफ द स्टोरी, इथं दिलेल्या कथेचं.
कोणती कथा? जवळजवळ 3 कथा इथं दिलेल्या आहेत. त्यातली कोणती कथा? द यंग मॅन अँड हिज स्पिरिच्युअल टीचर. आपण बघितलेला आहे की तो तरुण माणूस आणि त्यांचा तो आध्यात्मिक शिक्षक. मेकिंग द यंग मॅन द नॅरेटर. यामध्ये असणारा जो यंग मॅन होता, तो माणूस जो होता तरुण, तो नॅरेटर म्हणजे ही कथा कथन करणारा आहे असं समजून तुम्ही ती कथा लिहा. त्याने सुरुवात करून दिलेली आहे इथं. बघा आता कशी सुरुवात केलेली आहे बघा. यू मे बिगिन ॲज गिवन बिलो. तुम्ही त्या कथेची सुरुवात अशा पद्धतीनं करा. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज आय हॅड स्पोकन हार्श वर्ड्स अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड and he was badly hurt. My friend was badly hurt, and therefore the teacher gave me a fresh piece of paper, blank paper, and he gave me a pen, and the teacher told me, write down all the harsh words that I said to my friend, and therefore I wrote all the words, harsh words on the paper, and then the teacher said to me, you should tear up this paper as a tiny pieces, and throw the bits of a paper out of the window. And I did so. I took a paper, write harsh words, unkind words on the paper. I tear these paper a small bits and I throw from the window. I did so. And the teacher told me to go outside and collect all the bits of paper. After half an hour, I came empty hands because the wind was so strong that day I could not find a piece. And the teacher explained that when I returned half an hour, that time the teacher explained that what happens to the spoken words once you have spoken words, it is very difficult to take it back, and therefore before speak a word you should think before you speak. Understand this small summary of the story. या कथेमध्ये ती छोटीशी जी कथा दिलेली आहे त्या कथेची समरी लिहा असं सांगितलेलं आहे. फक्त लिहा नाही, तो यंग मॅन जो आहे तो यंग मॅन नॅरेटर आहे. तो तुम्हाला कथा सांगतोय, तो कथन करतोय असं समजून ती कथा सांगा असं इथं सांगितलेलं आहे. कसं होती ती शॉर्टमध्ये कथा मी इथं पुन्हा सांगतोय. ज्या वेळा तो तरुण त्या आध्यात्मिक शिक्षकाकडे गेला आणि म्हणाला की मी माझ्या मित्राला खूपच कठोर शब्द, खूपच निर्दयी शब्द बोललेले आहेत, मी आता काय करू? त्यावेळेला शिक्षकाने एक सल्ला दिला. सांगितलं, हे घे एक पेपर, ब्लँक पेपर, हा पेन घे आणि जे जे काय तू बोललेला आहेस ते त्याच्यावरती लिहून काढ. त्यानं तसं केलं. आता ते कागद तू फाड, त्याचे छोटे तुकडे कर आणि ते तुकडे तू काय कर, खिडकीतून बाहेर फेकून दे. तसं त्यानं केलं. आता बाहेर जा आणि ते तुकडे लहान लहान जे कपटे आहेत ते कपटे तू गोळा कर. तो गेला. तो दिवस वादळाचा होता, वाऱ्याचा होता. त्याला एकही कागदाचा कपटा पकडता आला नाही. परत अर्ध्या तासानंतर आल्यानंतर त्या शिक्षकाने सुद्धा त्याला सांगितलं की बोललेले हे शब्द असेच असतात, त्या कागदाच्या कपट्यासारखे असतात. एकदा का तोंडातून गेले की ते पुन्हा घेणं अशक्यच असतं, कठीण असतं. आणि म्हणून बोलण्यापूर्वी
आपण विचार करावा. हे ह्या कथेचं सार आहे. इथं लक्षात आलं तुमच्या? नाऊ द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ट्रान्सलेशन. Write a brief summary. We have completed this activity. The fourth activity is given there, translate. Look in your book. Translate the following sentences into your mother tongue. Mother tongue मातृभाषेमधून तुम्ही खाली दिलेल्या वाक्यांचे मराठीतून रूपांतर करा. खालील वाक्यांचे मराठीत रूपांतर करा असं सांगितलेलं आहे. The A sentence is given there. The first question we must ask ourselves before we speak is it true? Translate this sentence. या वाक्याचं मराठीतून अर्थ सांगा असं सांगितलेलं आहे. The first question we must ask ourselves before we speak. बोलण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा की हे सत्य आहे का, असं त्याचं ट्रान्सलेशन होईल. द सेकंड बी सेंटेन्स इज गिवन देअर. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेकंड सेंटेन्स. दुसरा प्रश्न स्वतःला असा विचारा, मी जे बोललो ते आनंददायी आहे का. प्लीजंट, प्लीजंट आनंददायी. Last C sentence is given there. The third question, according to Socrates, is it useful? Listen again this third sentence and look in your book. The third question, according to Socrates, is it useful? सॉक्रेटिसच्या नियमाप्रमाणे तिसरा प्रश्न स्वतःला विचारा, इज इट युजफुल. हे उपयोगी आहे का. These three sentences we should translate into our mother tongue, and also we should speak after the three questions. या तीन प्रश्नानंतरच आपण बोललं पाहिजे. तीन प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर त्याची उत्तरं मिळाल्यानंतरच आपण बोलावं असं इथं सांगितलेलं आहे. अंडरस्टँड धिस ॲक्टिव्हिटी, ट्रान्सलेशन ॲक्टिव्हिटी. नाऊ द लास्ट ॲक्टिव्हिटी, फिगर ऑफ स्पीच अँड अँटिथेसिस. दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी ऑन धिस पेज. फिगर ऑफ स्पीच. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिगर ऑफ स्पीच. भाषिक अलंकार. The poet used in the poem such a types of a figure of speech because the poem make a beautiful. कविता अधिक सुंदर होण्याकरता या फिगर ऑफ स्पीच भाषिक अलंकारांचा उपयोग तो आपल्या कवितेमध्ये करत असतो. ज्या पद्धतीनं मुलगी अधिक सुंदर दिसावी, स्त्री अधिक सुंदर दिसावी म्हणून अंगावरती अनेक प्रकारचे दागिने घालते, अलंकार घालते आणि मग ती सजते. त्याच पद्धतीनं कवितेमध्ये कवी अलंकार घालतो. हे अलंकार कसे आहेत. दागिन्याचे अलंकार नाही आहेत, ते भाषिक अलंकार आहेत, भाषेचे अलंकार आहेत. ते भाषेचे अलंकार कवी इथं वापरतो. त्यामधला अँटिथेसिस हा एक अलंकार आता आपण पाहणार आहोत. जवळजवळ 13-14 अलंकार आहेत. तुम्ही जसं वेगवेगळे अलंकार घालताय ना, नाकात, कानात, गळ्यात, हातात वेगवेगळे अलंकार आहेत, तसे जवळजवळ 13 ते 14 अलंकार वेगवेगळे आहेत. आता त्यातला एक अलंकार आहे तो अँटिथेसिस, विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकार. आता कशाला म्हणायचं विरोधाभास अलंकार, अँटिथेसिस कशाला म्हणायचं ते इथं पुस्तकामध्ये अर्थासहित दिलेलं आहे. बघा, एक वाक्य दिलेलं आहे तिथं.
A very wise man once remarked that of the unspoken word, you are a master, of the spoken word, you are a slave. आता इथं मी वाक्य लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द स्पोकन वर्ड्स, मी अर्धच वाक्य लिहितो, मोठं वाक्य आहे इथं. द स्पोकन वर्ड, यू आर अ मास्टर. ऑफ द स्पोकन वर्ड, अनस्पोकन आहे इथं. आणि 2 नंबरचं वाक्य दिलेलं आहे. स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. असं ते वाक्य दिलेलं आहे. त्याच्या पूर्वी पण भरपूर दिलेलं आहे, पण आपण आपल्याला अर्थ माहिती करून घेण्यासाठी अँटिथेसिस या अलंकाराचा उपयोग कसा होतो हे पाहण्यासाठी आपण हे इथं वाक्य पाहूया. एखाद्या वाक्यामध्ये जर कवीनं विरोधाभास मांडलेला असेल, बघा आता अनस्पोकन, इथं स्पोकन, एकच वाक्य दिलेलं आहे पण विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. त्याच पद्धतीनं मास्टर, स्लेव, विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग तिथं केलेला आहे कवीनं. अशी जर शब्द असतील तर ते वाक्य हे अँटिथेसिसचं वाक्य होतं, विरोधाभास अलंकार होतो. त्याचाच अर्थ इथं पुस्तकामध्ये दिलेला आहे. बघा आता काय अर्थ दिलेला आहे तो. The sentence has two pairs of opposites. This sentence has two pairs, दोन जोड्या आहेत, of opposite words. The first pair and this second pair. Spoken, spoken and unspoken, and master and slave. अपोजिट, द कॉन्ट्रास्टिंग, कॉन्ट्रास्टिंग परस्पर विरोधी दर्शवणारे हे शब्द आहेत. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. असे एकाच वाक्यामध्ये विरोधाभास दर्शवणारी जी शब्द येतात ते शब्द जर कवीनं वापरली तर ते अधिक इफेक्टिव्ह असतात, परिणामकारक असतात. म्हणून कवी अशा पद्धतीचे शब्द तो वापरतो. Putting together opposite or contrasting ideas in one sentence. एकाच वाक्यामध्ये असे दोन विरोधाभास असणारे शब्द एकत्रित ठेवणं in one sentence is a literary device. लिटररी डिव्हाइस ही एक साहित्यिक रचना आहे आणि इट इज कॉल्ड अँटिथेसिस. इट इज कॉल्ड अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे काय बघितलं आपण, सांग बघूया. अँटिथेसिस म्हणजे काय? लक्षात आलं तुमच्या? विरोधाभास अलंकार कशाला म्हणायचं हे लक्षात आलं? कवी एकाच वाक्यामध्ये दोन विरोधी शब्द जर वापरत असेल, परस्पर विरोधी शब्द वापरत असेल, कॉन्ट्रास्ट आयडियाज जर वापरत असेल, तर अशा कॉन्ट्रास्ट आयडियाजना किंवा अपोजिट आयडियाजना आपण अँटिथेसिस असं म्हणतो, फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. आता इथं काही वाक्य दिलेली आहेत बघा. आता तुम्हीच सांगायचं आहे यामध्ये कोणकोणते कॉन्ट्रास्टिंग आयडियाज, कोणकोणते अपोजिट वर्ड्स कवीनं इथं वापरलेले आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. इथं एक वाक्य मी इथं लिहितो, गिव एव्हरी मॅन डाय इयर.
but a few the wise. In this sentence, the poet use opposite ideas, contrasting ideas. Can you tell me what are these two pairs of opposite words? कोणते दोन अपोजिट शब्द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज कवीने इथं वापरलेले आहेत सांगू शकाल मला? एव्हरी, फ्यू, इयर, व्हाईस, इयर, व्हाईस, एव्हरी and few. This word is used here, contrasting. Another one sentence is given there. Speech is silver, but silence is gold. Speech is silver, but silence is gold. Which are the two opposite or contrasting ideas used in these sentences? Speech and silence. This is the first pair of opposite word. Silver and gold. This is another one contrasting ideas used in a single sentence. That sentences we called the antithesis. Understand to everyone? Another one sentence. Patience is a bitter, but it has a sweet fruit. Patience is a bitter, B-I-T-T-E-R, bitter. इथं लिहितो मी.